महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे ऍक्शन मोडवर आलेत। या निवडणुकांसाठी राज ठाकरेंनी आता स्वतः मुंबई पिंजून काढायला सुरुवात केली आहे। आज आणि उद्या राज ठाकरेंनी मुंबईमध्ये महत्त्वपूर्ण दौरे आखलेले आहेत। मुंबईमध्ये भांडूप इथल्या शाखेचं राज ठाकरेंनी उद्घाटन केलेलं आहे आणि थोड्याच वेळात ते आता भांडूपमधल्या आणखी एका शाखेचं उद्घाटन सुद्धा करणार आहेत। यासोबतच गोवंडी, मानखुर्द, कुर्ला इथे सुद्धा ते जाणार आहेत। तिथल्या शाखांना सुद्धा भेटी देणार आहेत आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। अमोल पेडणेकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमोल, काय सध्याचे अपडेट्स आहेत? कुठे सध्या राज ठाकरे पोहोचले? नक्कीच जर आपण पाहू शकतो राज ठाकरे ऍक्शन मोडवर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। भांडूप मधील काही शाखांची उद्घाटन आहेत ती राज ठाकरे यांनी आज केलेली आहेत। शाखा क्रमांक 109 असेल किंवा शाखा क्रमांक 113 ज्या ज्या ठिकाणी मनसेची बळ आहे त्या ठिकाणी आता शाखाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा मनसेचा असणार आहे आणि त्याचसाठी आज दिवसभरात विविध शाखांची उद्घाटनं आहेत ती राज ठाकरे स्वतः करणार आहेत। भांडूपमधील आता 2 शाखांची उद्घाटनं राज ठाकरे यांनी केली आहेत। यानंतर मानखुर्द असेल किंवा कुर्ला असेल अशा एकूण 9 शाखांचं उद्घाटन आहे ते राज ठाकरे आज करणार आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून राज ठाकरे आता आपल्याला ऍक्शन मोडवर आलेले आहेत आणि राज ठाकरे जेव्हा रस्त्यावर उतरतात त्यावेळेला नक्कीच कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं स्फुरण येतं। त्यामुळे आजचा हा संपूर्ण दिवसभराचा हा राज ठाकरेंचा कार्यक्रम असणार आहे। अगदी तर आपण ही दृश्य पाहतोय भांडूपमधल्या शाखेमध्ये राज ठाकरे गेलेले होते, तिथलं त्यांनी उद्घाटन केलेलं आहे आणि त्यानंतर तिथल्या कार्यकर्त्यांचा सत्कार त्यांनी स्वीकारलेला आणि त्यानंतर ते भांडूपमधल्या दुसऱ्या शाखेसाठी रवाना झालेले आहेत। राज ठाकरे हे आपल्या मुंबईमधल्या शाखांना भेट देत आहेत। मुंबई ते पिंजून काढणार आहेत। आज आणि उद्या त्यांचे 2 दिवसाचे पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधले दौरे असणार आहेत। 8 विधानसभा मतदारसंघांमध्ये राज ठाकरे दौरा करणार आहेत। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये निश्चितच उत्साह वाढेल आणि मुंबई महापालिकेमध्ये याचा कसा फायदा होतो हेही पाहणं महत्त्वाचं असेल।